नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र खैरनार यांच्या त्रिकोणातील बिंदू या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर नम्र विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया राजेंद्र खैरनार लिखित अवकाळी पाऊस. समोरच्या टपरीवरनं वर्तमानपत्र विकत घेतलं. शेजारी चहाचा गाडा होता. वर्तमानपत्र चाळत चाळत चहा घेतला. चहा म्हणजे माझ्या आवडीचं पेय. पण वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना चहाची गोडी कुठल्या कुठे पळाली. मार्च महिना सुरू झाला होता. होळी तोंडावर आली होती. गेल्या 60-70 वर्षात झाला नसेल असा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचं कंबरडं मोडून गेला. बरोबर प्रचंड गारपीट. गारपिटीनं शेतकऱ्यांचं पीठ महाग केलं. हाती आलेली पिकं वाहून गेली. गव्हाचं पीक, ऊस, भुईसपाट झालेले. बांधावरच आंब्याची, बाभळीची मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली. धीराचा शेतकरी पार कोसळला. त्याच्या डोळ्यात देखत होत्याचं नव्हतं झालं. बांधावर उभं राहून त्यांनी जी स्वप्न पाहिली होती ती सगळी स्वप्न या अवकाळी पावसानं पार वाहून गेली होती. वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि फोटो बघून मन विषण्ण झालं. पुढचा प्रवास करावा का न करावा असा विचार करत होतो. एक मन म्हणत होतं फिरावं इथूनच. लगेच दुसरं मन म्हणायचं 300 मैलांचा प्रवास झालाय, राहिलेत 100 मैल. आलोच तिथपर्यंत तर भेटून जाऊ सगळ्यांना. परत कधी येणं होईल सांगता येत नाही. नाहीतरी गेली 4-5 वर्ष झाली गावी जाता आलेलं नाही. आलोच आहोत तर गावी जाऊनच येऊ असा विचार करतच बसमध्ये बसलो. 4-5 वर्षांपूर्वी मी गावी आलो होतो. कोणाचं तरी लग्न होतं. कोणाचं लग्न होतं ते काही आठवत नाही. हे अलीकडे असं बऱ्याचदा होतं. सगळ्या धावपळीत विस्मरण वाढत चाललेलं होतं. पण त्यावर्षी चांगला पाऊस झाल्याचं मात्र आठवतं, कारण गावची नदी दुथडी भरून वाहत होती आणि मला कार पलीकडे नेण्यासाठी 3-4 तास वाट बघावी लागली होती. खूप दिवसांनी मृगाचा पाऊस समाधानकारक झालेला होता. त्यामुळे शेतकरी आनंदात होते. आप्पाजी आणि त्याची बायको शालन खूप आनंदात होते. मीही खूप दिवसांनी गावी आलो होतो. नोकरीच्या निमित्तानं गावापासून इतका दूर होतो की इच्छा असूनही कित्येक दिवस गावी येणं होत नव्हतं. मोबाईलवर आप्पाजीशी बोलणं व्हायचं तेवढंच. आई दादा होते तोपर्यंत आवर्जून येणं व्हायचं. गाव सोडून 20 वर्ष झाले असतील. गावापासून इतक्या लांब नोकरीला जाणं म्हणजे वेडेपणा वाटायचा लोकांना. मी परदेशात नोकरी करत असल्यासारखं आई मला विचारायची, तिथली माणसं आपल्यासारखीच आहेत का रे मुकुंदा? खाणं पिणं आपल्यासारखंच आहे का? तेव्हा तर साध्या पोस्टकार्डाशिवाय संपर्काचं काहीच साधन नव्हतं. मला आठवतंय आई दादा पांडुरंगाला भेटायला निघाले होते. त्यावेळी जवळपासची सगळी नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांना भेटून गेली होती. इतक्या लांब चाललाय, परत भेट होते न होते. आज मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात हजारो मैलांचं अंतर कमी झालं, पण जवळची माणसं मात्र दूर गेली आहेत. 6 महिन्यांच्या अंतरानं आई दादांनी इथली यात्रा संपवली. त्यामुळे माझं येणं कमी कमी होत गेलं. अलीकडे 1-2 वर्षातनं माझं येणं व्हायचं. गेले 4-5 वर्षात पावसाचं प्रमाणही कमीच झालं होतं. आधीच कोरडवाहू शेती. थेंब थेंब पाणी साठवून शेतकऱ्यांनी रान हिरवं केलं होतं. त्यात हा अवकाळी पाऊस. आप्पाजी सगळी शेती सांभाळत होता. शेतीवरच त्याचा प्रपंच. गेल्या 4-5 वर्षात पावसाचं प्रमाणही कमीच झालं होतं. आधीच कोरडवाहू शेती. थेंब थेंब पाणी साठवून शेतकऱ्यांनी रान हिरवं केलं होतं. त्यात हा अवकाळी पाऊस. आप्पाजी सगळी शेती सांभाळत होता. शेतीवरच त्याचा प्रपंच. तो माझ्यापेक्षा लहान, पण सगळ्या गावाचा तो आप्पाजी. खरं तर त्याचं नाव पुंडलिक, पण आई त्याला आप्पा म्हणायची. आप्पाजी हे टोपण नाव.
पण शाळेत नाव लिहिताना त्या वयातही त्याने आग्रहानं आप्पाजी असंच नाव लिहायला भाग पाडलं होतं. स्वतःच्या नावाबद्दल किती जागरूक होता तो. दादांनी 20 वर्ष गावचं सरपंचपद सांभाळलं होतं. नंतर त्यांनी गावाचा आग्रह असतानाही स्वतःहून पद सोडलं. सगळं गाव त्यांना आदरानं नानाजी म्हणत असे, म्हणून आप्पाजीला वाटे की सगळ्या गावानं त्यालाही फक्त आप्पाजी याच नावानं हाक मारावी. मी शहरात आणि तेही इतक्या लांब नोकरीला जाणार म्हटल्यावर आईदादांना माझा फार राग आला होता. 25 एकराची शेती आहे, 1 खंडी गायी आहेत, 2 बैलजोडे आहेत, हे सगळं कोण सांभाळणार? काळी आई आहे म्हणून आपण आहोत. तिचा शाप काही चांगला नाही. पैशाचं काय आज आहे उद्या नाही. तुझ्या साहेबाची नोकरी देखील फिक्की आहे शेतीपुढं. दादा म्हणत होते, पण मी नाही ऐकलं त्यांचं. जेवण सोडलं. आईदादांशी बोलणं बंद केलं. चुलत्यांनी आणि खोमणे गुरुजींनी समजावून सांगितलं दादांना, तेव्हा कुठे मला घर सोडायची परवानगी मिळाली. पण तरी दादा आतून करपले होते, पावसानं ओढ दिलेल्या पिकागत. मला सगळं समजत होतं. घर सोडण्याची चूक मी केली आणि त्याची भरपाई करायला लागली ती आप्पाजीला. मी गाव सोडलं आणि पुढच्याच वर्षी आप्पाजीची शाळा सुटली. मला वाईट वाटलं. मला अपराध्यासारखं वाटलं. दादा म्हणत होते, माझ्या गोवऱ्या नदीत गेल्या आहेत, शेतीचा पसारा कोण सांभाळणार, गुराढोरांना पाणी कोण पाजणार. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या स्वभावाला अनुसरून गावाजवळची 5 एकर जमीन गावात हायस्कूल सुरू करण्याकरता दान करून टाकली. उरलेली 20 एकर जमीन देखील दादांना खूप वाटे त्या काळी. पण आज डांबरी रस्त्यावरनं बस कच्च्या रस्त्याला वळली आणि गाव जवळ आल्याची कल्पना आली. गाव आलं. हातात बॅग घेऊन बसमधनं उतरलो. बस खडखड धडधड करत पुढे निघून गेली आणि गावाचं दर्शन झालं. आसुसलेल्या नजरेनं गाव डोळ्यात साठवून घेत होतो. खूप बदल झाला होता गावात. पहिल्या नजरेतच जाणवलं की गावावर निराशेचं दाट धुकं पसरलंय. कुठेही उत्सुकता नव्हती, तत्परता नव्हती. गाव मरगळल्यासारखं वाटलं. मनात खोलवर वेदना जाणवल्या. तसंच घराकडे निघालो. वाटेत हायस्कूल लागलं. क्षणभर फाटकाजवळ थांबलो. दादांच्या मृत्यूनंतर शाळेत त्यांचा एक फोटो लावण्यात आला होता. आज तो फोटो एका खिळ्यावर तिरकाहून लटकत होता. शाळेच्या नवीन इमारतीचं काम गेल्या 4 वर्षांपासून रेंगाळलं होतं. मागच्या वेळी गावी आलो होतो तेव्हा आमदार साहेबांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. आमदार साहेबांनी नवीन इमारतीसाठी भरीव मदत मिळवून द्यायचं वचन दिलं होतं गावाला. नंतर आमदार साहेब मंत्रीही झाले, पण शाळा होती तशीच राहिली. बांधकाम अर्धवटच होतं. मैदानात सगळीकडे विटा वाळू पसरलेलं होतं. रविवार असल्यामुळे वर्ग बंद होते. त्या पसाऱ्यातही मुलं मात्र क्रिकेट खेळत होती. आप्पाजीचा मुलगा सदानंद त्यांच्यात खेळत होता. त्यांनी मला बघितलं आणि तो खेळ सोडून पळत पळत माझ्याजवळ आला. मी प्रेमाने त्याला जवळ घेतलं. त्यांनी हातातली बॅग घेतली आणि आम्ही दोघेही घराकडे निघालो. रस्त्यात भेटणाऱ्यांना नमस्कार करत पुढे निघालो. जुने चेहरे मला लगेच ओळखत होते, पण नवीन चेहरे मात्र सदानंदला हळूच विचारत होते, कोण आहेत? सदानंद मोठ्या अभिमानानं सांगत होता, काका आहेत माझे. अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं गावाचं प्रचंड नुकसान झालेलं होतं. सदानंद सांगत होता की गल्लीमध्ये गुडघाभर गारा जमा झाल्या होत्या. सलग 3-4 दिवस गारपीट होत होती. मी अंदाज केला की गल्लीत इतक्या गारा पडल्या असतील तर शेतात काय झालं असेल. मुक्या जनावरांनी कशी सहन केली असेल गारपीट. वर्तमानपत्रात जे वाचलं आणि पाहिलं होतं त्यापेक्षाही विदारक स्थिती गावात बघत होतो. विषण्ण मनानं मी चालत होतो. चुलत्यांचं घर आलं. बघितलं. घरावरचे पत्रे उडून गेलेले. 2 भिंती पडल्या होत्या. एक बकरी त्यात सापडून मेली म्हणे. ओढलेल्या चेहऱ्यावर हसू आणत तात्यांनी माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
नजरानजर होताच लगबगीनं त्यांनी आपले डोळे पुसले. मी काहीच बोललो नाही. तात्याच म्हणाले, नानाजींची आठवण झाली रे, बाकी काही नाही. तात्यांना दादांची आठवण का झाली असावी, मी विचार करत होतो. घरी आलो. दुपारचं जेवण करून आप्पाजी नुकताच आंब्याच्या झाडाखाली खाटेवर आराम करत पडला होता. मी लहान असताना हे आंब्याचं झाड लावलेलं. झाडाचा पसारा खूप मोठा होता, पण त्याला कधीतरीच कैऱ्या लागायच्या. मोहर दरवर्षी येतो, पण गळून जातो. सावली मात्र त्याची छान पडते. मला पाहताच आप्पाजी लगबगीनं जवळ आला. पाया पडायला लागला. मी त्याला तसं न करू देता जवळ घेतलं. बॅग सदानंद आत ठेवून आला. असं अचानक येणार म्हणून फोन तरी करायचा ना, आप्पाजी विचारत होता. आलो खरं, अचानक कामच तसं निघालं. नाही म्हटलं, खूप दिवस झाले भेट नाही, तुमच्या सगळ्यांची भेट घ्यावी म्हणून अचानक निघालो, मी म्हणालो. शालन गडबडीतच पाण्याचा लोटा घेऊन आली. तिची फाटकी साडी बघून मन तार तार झालं. तोंड कोरडं पडलं होतं. गटगट पाणी प्यायलो. शालन मुलाबाळांची चौकशी करत होती. समजा ठीक आहे म्हणून सांगितलं. लोटा घेऊन शालन आत निघाली. मी खाटेवर बसत म्हणालो, शालन चहा नको, मी आता जेवणच करणार. असं म्हणताय, घातला असता एक कप चहा. तिघेही अधीरतेनं माझ्या उत्तराची वाट बघायला लागले. क्षणभर वाटलं घेऊया चहा. मी हो म्हणणार तेवढ्या शालनच म्हणाली, बरं ठीक आहे, जेवणाची तयारी करते, भाजी फक्त करायची, करते लगेच. घरात जाता जाता ती सदानंदकडे वळून म्हणाली, जा रे सदानंद, वाण्याकडे जाऊन भाजीसाठी तेल घेऊन ये. आईनी सांगितल्यावरही सदानंद तसाच उभा राहिला आईकडे बघत. तशी शालन म्हणाली, अरे सांग त्याला काका आलेत म्हणून. तो काय काकाला ओळखत नाही काय उधारी बुडवणार आहे का आपण त्याची. असं म्हणत शालननं घरातून तेलाचं भांडं आणलं आणि ते सदानंदच्या हातात दिलं. मी खिशाचा अंदाज घेत होतो. परतीच्या प्रवासात पैसे कमी पडतात का काय अशी भीती होती मनात. खिशातला हात खिशातच गुटमळला. सदानंदनं काढता पाय घेतला. तो निघाला होता तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखी शालन त्याला म्हणाली, आणा हो, अरे चिमणी कुठं दिसली तर तिला लावून दे घरी. चिमणी म्हणजे सदानंदची छोटी बहीण. तिचं चिमण्यांवर खूप प्रेम. चिमण्यांसाठी दाणे टाकणे, झाडाच्या खाली पाणी ठेवणे अशी कामं ती आवडीनं करे. गोठ्यातल्या गायींचा पण तिला खूप लळा. कुठे कुत्र्याचं पिल्लू दिसलं तिला की ते उचलून घरी आणलंच म्हणून समजा. शाळेत असो किंवा शेतात असो, पक्ष्यांचं निरीक्षण करणं हा तिचा छंद. म्हणून शाळेत तिला तिच्या मैत्रिणी चिमणी म्हणत, नंतर घरातलेही तिला सगळे चिमणी म्हणायला लागले. साधना हे तिचं नाव शाळेतल्या हजेरी पत्रकावर आणि घरच्या रेशन कार्डावर शिल्लक राहिलेलं होतं. थोड्या वेळानं चिमणी घरी आली. मी आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. तिच्या पाठोपाठ दुकानातनं सदानंदसुद्धा आला. त्याला दुकानदारानं उधार माल दिला होता. वाणीच तो, त्याला कळतंय की कोणाकडची उधारी मिळेल, कोणाकडची मिळणार नाही. जेवायला मी एकटाच बसलो. सगळ्यांची जेवणं झाली होती. तरीही मी भावाला जेवायचा आग्रह केला. गावाकडे आलो की मी एकदा तरी आईला भजीची आमटी करायला सांगत असे. शहरात भाजीचा हा प्रकार दुर्मिळ. आप्पाजीलाही भजीचीच आमटी आवडायची. माझा आग्रह आणि ताटात भजीची आमटी बघून त्यालाही जेवणाचा मोह झाला असावा, पण हो म्हणावं का नाही याचा तो विचार करत असावा. तो हो म्हणेल असं वाटत असतानाच शालन म्हणाली, भाऊजी तुम्ही जेवून घ्या, ते आत्ताच तर जेवले, तुम्ही यायच्या आधी हीच भाजी खाल्ली त्यांनीही. शालन खरं बोलण्याचा अभिनय करत होती. बहुधा तिने भाजी बेताचीच केलेली असावी माझ्यापुरती. मला माहिती होतं मी आल्यानंतर शालननं माझ्यासाठी, घरात आलेल्या पाहुण्यासाठी भाजी बनवलेली होती. हो, आता मीही या घरी 2 दिवसांचा पाहुणाच होतो. आपल्या जन्मभूमीत 2 दिवसांचा पाहुणा होणं हे काही भूषणावह नव्हतं, पण हे वास्तव होतं आणि ते वास्तव मला छळत होतं. संध्याकाळी मी, सदानंद, चिमणी असे सगळे अंगणामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो.
अवकाळी पावसाचं थैमान मी वर्तमानपत्रात वाचलं होतं. आज गावातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात, चेहऱ्यावर, अंगाखांद्यावर तेच थैमान वाचत होतो. हळूहळू एक एक करत माझे मित्र येऊन बसले. जवळपासचे वडीलधारे येऊन बसले. खोमणे गुरुजी आले होते. गुरुजींना आता नीट चालता येत नव्हतं, नीट दिसत नव्हतं. वय झालं होतं ना त्यांचं. या गावात 30 वर्ष इमाने इतबारे नोकरी केली, रिटायर्ड झाले, पण गाव नाही सोडलं. याच मातीत ते एकरूप झाले. गुरुजींनीच सुरुवात केली. बरं झालं त्यावेळी तू गाव सोडलं, नोकरीला गेलास, 2 पैसे कमवता झालास. आज शेतीत राम नाही. आज इथे असतास तर तुझेही असेच हाल झाले असते. मी एक दीर्घ श्वास सोडला. तात्या म्हणाले, 50-50 एकराचा शेतकरीही आज अर्धपोटी झोपतोय. या 20 एकरात तुम्ही दोघांनी काय केलं असतं? वाणी मारवाडी सोडला तर गावातला प्रत्येक माणूस कर्जबाजारी आहे. जमीन विकून लोक बँकेचं, सावकाराचं, सोसायटीचं कर्ज भरतायत. काहीतरी आठवल्यागत झालं. तात्यांच्याच वाक्याचा धागा पकडत विचारलं, काय भाव आहे आता जमिनीचा? तात्यांना माझ्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. मी असं काही विचारेन याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्या चेहऱ्यावर त्यांना काय दिसलं कोणास ठाऊक. क्षणभर सगळे शांतच झाले. ती शांतता मला फार भयानक वाटली. नंतर तात्याच म्हणाले, आहे 9-10 लाख रुपये एकर. मी विचारलं, कोण घेतं एवढे पैसे देऊन जमीन? तर म्हणाले, तुमच्यासारखे शहरातले लोक घेतात. नाहीतर आहेतच गावातले सावकार, एखादा वाणी, नाहीतर एखादा मारवाडी. गुरुजी म्हणाले, जो शेत घेतोय त्याला पिकवायची गरज पडत नाही आणि जो पिकवतोय त्याच्या हातात आता शेत नाही. आज शेतकऱ्यावर शेत विकायची वेळ आली आहे. स्वतः शेत विकायचं, नाही तर बँक आहेच लिलाव करायला. दोन्हीकडून मरण शेतकऱ्याचं. या अशा दुष्टचक्रात सापडलाय बघ इथला माणूस. क्षणभर परत शांतता पसरली. अरुण, माझा मोठा चुलत भाऊ म्हणाला, आप्पाजीनं देखील जमीन काढली विकायला. बागेचं कर्ज थकलंय त्याचं. गावातला सोमनाथ वाणी रोख पैसे देत होता, लगेच कागद करा म्हणत होता, पण मीच थांबवलं त्याला. नंतर आप्पाजीकडे बघत तो पुढे म्हणाला, बघ आप्पाजी, आता चिंता झाली का नाही दूर? निघाला होतास जमीन विकायला. क्षणभर माझा श्वास रोखला गेला. काय बोलावं ते सुचेना. घरातून निघताना मी जमिनीचाच विचार केला होता. 10 एकर जमिनीच्या आशेनं मी गावी आलो होतो. काहीतरी मार्ग निघतोय का ते बघावं म्हणून. मुलाच्या पुढच्या शिक्षणाची चिंता लागली आहे. मुलीचं शिक्षण चालू आहे. दवाखान्याचा खर्च कमी होत नाही आहे. अडचणींचा डोंगर उभा ठाकलाय. काय करावं काही कळत नाही आहे. मी काळजीत पडलेलो बघून तात्या म्हणाले, फार काही काळजी करू नको रे, सगळं होईल ठीक. तात्या धीर देत होते. त्यांना वाटलं असावं की मी आप्पाजीची काळजी करतोय, पण मी तर माझी काळजी करत होतो. विषय बदलावा म्हणून मी सदानंदाला विचारलं, कशी झाली रे बाबा तुझी परीक्षा? उत्तर आप्पाजींनी दिलं. पेपर चांगले गेलेत त्याला. तो म्हणतो, काकासारखा कंपनीचा साहेब होणार मी. 10वी तर झाली रे बाबा त्याची. पुढचा मार्ग तूच दाखव त्याला. आप्पाजींच्या बोलण्यात एक प्रकारचा आनंद होता, आशा होती. चिमणीमध्येच म्हणाली, काका, अरे कार नाही आणली का यावेळी? सगळे माझ्याकडे बघायला लागले. आप्पाजी, सदानंद सगळेच जण विचार करायला लागले की हा प्रश्न आपल्याला का नाही पडला. मला आठवलं, नवीन कार घेऊन आलो होतो मागच्या वेळी. सगळ्यांनीच कौतुक केलं. चिमणीला कार फार आवडली होती. कारमधून तिच्या सगळ्या मैत्रिणींना तालुक्याची सहल घडवून आणली होती. त्यावेळी थिएटरला जाऊन सिनेमा बघितला होता. सगळ्या मैत्रिणी खुश होत्या कारवर. आज कार विकून बरेच दिवस झाले होते. या घडीला कार म्हणजे पांढरा हत्ती होता माझ्यासाठी. चिमणीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं ते काही सुचत नव्हतं. वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो, अगं एकटा चालू ना म्हणून नाही आणली कार. इतकं अंतर एकट्यानं गाडी चालवत यायचं म्हणजे टेन्शन असतं. हल्ली रस्त्यावर वाहनं खूप वाढली आहेत. माझं उत्तर किती जणांना पटलं कोणास ठाऊक. पण नंतर थोड्या वेळानं आमची बैठक संपली. जो तो आपापल्या कामाला निघून गेला.
मी आणि आप्पाजी बसून होतो जागेवरच. दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा घेतला आणि नेहमीप्रमाणे शेताचा रस्ता धरला. एकटाच निघालो होतो. रस्त्यात दामूकाका भेटले. 60च्या आसपास वय. माझ्या पायातली पहिली चप्पल दामूकाकांनी शिवली होती. त्यांना नमस्कार करत विचारलं, काका बरं आहे का? हा बरंच म्हणायचं बाबा, तू कसा आहे? मी ठीक आहे. काल बसस्टँडकडनं येताना बघितलं दुकान बंद होतं. अरे दुकान बंद होऊन लय दिवस झाले मुकुंदा. गावात कसलं गिऱ्हाईकच नाही तर काय करणार तिथं बसून? मग आता काय करताय? जातो बाबा तालुक्याला. बाटाच्या शोरूममध्ये काम करतो. काय करणार? मरण येईपर्यंत हातपाय हलवायचे आपले. दामूकाका लगबगीनं निघून गेले. बस पकडायची होती त्यांना. या वयात दामूकाकांना शहराचा रस्ता धरावा लागला होता पोटा पाण्यासाठी. थोडं पुढे गेलो तर रस्त्यात सहदेव भेटला. सहदेव म्हणजे आप्पाजीचा वर्गमित्र. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेलं, त्यामुळे शाळा करून तो सलूनचं दुकान चालवायचा. खूप धडपड्या, खूप बोलका. दुरूनच त्यांनी मला नमस्कार केला. हसत हसत विचारलं त्याने, कधी आला भाऊ? सहदेवचं एक ठरलेलं होतं. आपल्यापेक्षा मोठा असेल त्याला भाऊ म्हणायचं, आपल्यापेक्षा लहान असेल त्याला दोस्ता म्हणायचं, आणि आपल्याच वयाचा असेल तर त्याला काहीही म्हणायचं. तिथे सगळं माप. मी त्याला म्हटलं, अरे मी काल आलो, तू कसा आहेस? काय म्हणशील तर आनंदात आहे, म्हणशील तर दुःखात आहे. गावाकडं काय घर नाही भाऊ. का रे, काय झालं? काय सांगायचं भाऊ, गावात काही धंदा नाही राहिला. शिकलो पण या धंद्यापायी गाव काही सुटलं नाही. कटिंग असू दे नाही तर दाढी, जो तो उठतोय आणि तालुक्याला पडतोय. गावात माशा मारत बसायची वेळ ती बघ. अरे शेती आहे ना तुझी, मग शेती बघ. काय शेतीचं खरं नाही भाऊ. घाम गाळून पण हा काही सुखानं खाऊ देत नाही, असं म्हणत त्याने आकाशाकडे हात दाखवला. अरे हा कधी कधी 2-2, 3-3 वर्ष वाट बघायला लावतो आणि कधी इतका कोसळतो की सगळी वाट लागून जाते. खरं आहे तुझं. मी आवर्त घेत म्हणालो, शेतावर येतो जाऊन. बरं बरं असं म्हणत तोही चालता झाला. मी पुढे निघालो. आमच्या शेताच्या आधी मोहनाचं शेत होतं. मोहना माझा बालसखा. त्याचं शेत आल्यावर त्याला हाक मारली. माझा आवाज ओळखून मोहना झोपडीतनं बाहेर आला. मला बघून तो आनंदानं बिलगला. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. 60-70 एकराचा मालक मोहना मनानं पार कोसळला होता. दाढी वाढलेली, केस पिकलेले. वयानं माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा वाटत होता मोहना. शेतात गोठा मोकळाच. कदाचित जनावरं विकली असावीत. पिकं झोपलेली, 2-4 झाडं पडलेली. मोठं चाक पंक्चर झाल्यानं बरेच दिवस ट्रॅक्टर एका जागेवर उभा. हे सगळं बघून मी उगीच म्हटलं, खूप नुकसान केलं नाही का रे पावसानं? अरे काय सांगायचं साहेबा तुला. मोहना बोलत होता. मला नोकरी लागल्यापासून तो मला साहेबा म्हणायचा. साहेबा होत्याचं नव्हतं झालं बघ. 15 दिवसापूर्वी ही द्राक्षबाग 25 लाखाला विकली होती. 15-20 दिवसांनी फळ हातात येणार होतं, पण त्याआधी पावसाने गाठलं. 25 लाख रुपये एका दिवसात मातीमोल झाले आणि कर्ज डोक्यावर तसंच राहिलं. व्याज वाढत चाललंय. हातात आलेलं गावाचं पीक झोपलं. यंदा पिकं खूप चांगली होली तू साहेबा. प्रत्येकाला वाटत होतं यंदा आपण कर्जातनं मुक्त होऊ, 2 घास सुखानं खाऊ. सगळं जागच्या जागी राहिलं साहेबा. मजूर मिळत नाही, मिळाला तर रोजगार हवाच्या सव्वा मागतोय. सगळे शहरात जातात कामाला. तिथं हमाली करतील पण शेतात काम नको म्हणतात. गेल्या वर्षी एका मुलीचं लग्न झालं. साखरपुड्यातच केलं, पण केलं. यंदा दुसऱ्या मुलीचा करायचा विचार होता, पण काय खरं नाही बघ. काय खरं नाही रे या देशात शेतकऱ्याचं. लाल बहादूर शास्त्री गेले आणि त्यांच्याबरोबर तो जय किसान पण गेला. हताशा, दुःख, असहाय्यता त्याच्या शब्दातनं व्यक्त होत होते. थोडा वेळ मोहना गप्प राहिला. दूर कुठेतरी शून्यात बघत होता. त्याची शांतता मला उद्विग्न करत होती. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणालो, मोहना अरे हे पीक तरी आवरून घे घरच्या घरी, बाग उभी कर. अरे साहेबा 4 दिवस झाले तलाठ्याची वाट बघतोय पंचनाम्यासाठी. पेपरात वाचलं मायबाप सरकार आम्हाला मदत देणार आहे म्हणून, पण पंचनामा नाही आणि मदतही नाही. कोण लक्ष देतं आमच्या शेतकऱ्याकडं?
अरे निवडणुकीशिवाय आम्हाला कोणी विचारत नाही बघ. मला आठवलं, गेल्या 4 वर्षांपासून मी ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीला शासनानं आत्तापर्यंत 600 कोटी रुपयांची मदत केली आहे. आणि इतकी मदत करूनही कंपनी डबघाईला आली ती आली. आणि आता तर अशा कितीतरी उद्योगांना सरकार मदत करतं, मग शेतकऱ्यांना का नाही? मोहनाच्या शेतात तलाठी येणार कधी, पंचनामा होणार कधी आणि त्याच्या हातात मदत मिळणार कधी, सगळं मोठं कोडं होतं. मोहनाला बरोबर घेतलं आणि आमच्या शेताकडे निघालो. एव्हाना ऊन चांगलंच तापलं होतं. सरजू कुंभाराचं शेत लागलं, जिथे जांभळं खायला आम्ही नेहमी यायचो. जांभळंही खायचो आणि सरजू कुंभाराचा मारही खायचो. समोरनं सरजूचा मुलगा येताना दिसला. त्याने आपल्या डोक्यावरचे केस काढलेले होते. मी मोहनाला इशाऱ्यानं काय झालं म्हणून विचारलं. त्यावर मोहना म्हणाला, अरे तुला कोणी सांगितलं नाही का साहेबा? अरे ह्या पावसात सरजू तात्याची वेटाची भट्टी गेली, सगळे माठ फुटले, दगडासारखी गार पडली. त्यात मातीची भांडी कशी टिकतील? यंदाच्या उन्हाळ्यात 2 पैसे कमवले असते त्याने, पण झाली ही गारपीट. त्यात त्याची वीटभट्टी पण गेली. नुकतीच भट्टी पेटवली होती. कुठून माती आणली होती सरजू तात्यानं. कर्जाचा डोंगर 4 वर्ष दुष्काळात काढली आणि यंदा हा अवकाळी पाऊस. सरजू तात्याचा मोठा भाऊ तिकडं मंत्रालयात नोकरी करतो, माड्या बांधतो आणि इकडं बिचारा सरजू परवा शेतात गळफास लावून घेतला त्याने. त्याच्या 1 दिवस आधी माझ्या मोठ्या चुलत्यांनी बागेतलं विषारी औषध घेतलं पिऊन. ग्रामपंचायतीच्या मागं राहणारा गोपू, तो बी मागच्या वर्षी असा गळफास लावून मेला. अलीकडं मरणाच्या बातमीने आम्हाला फार घाबरायला नाही होत. मरण रोजचंच आहे, पावली आहे. कोणी जात्यात तर कोणी सुपात. त्यामुळं सरजू सुटला या जंजाळातनं, एवढंच. मी हाबकलो, मला घाम फुटला. सरजू कुंभाराच्या मुलाशी काय बोलावं ते सुचेना. 2 मिनिटं त्याच्याशी मौन संवाद झाला आणि आम्ही पुढे निघालो. शेतात पोहोचलो. आप्पाजी भुईसपाट झालेल्या पिकाकडे निराश होऊन बघत बसला होता. मला भीती वाटली. काय विचार करत असेल आप्पाजी? सरजू कुंभाराप्रमाणे आप्पाजीनेही गळफास लावून घेतला तर? मी गर्भगळीत झालो. आम्ही दोघंही आप्पाजीच्या शेजारी जाऊन बसलो. काहीतरी बोलायचं म्हणून बोललो की निसर्गाच्या पुढे काही चालत नाही माणसाचं. त्यावर मोहना म्हणाला, अरे निसर्गापेक्षा आम्हाला भीती माणसाची जास्त आहे साहेबा. शहरातला माणूस, सुटाबुटातला माणूस, व्यापारी माणूस, सरकारी माणूस, उद्योगपती आणि उचापती राजकारणी यांच्यापासून आम्हाला खरी भीती आहे साहेबा. हे सगळे दलाल आहेत, दलाल. शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे दलाल. राग नको येऊ दे तुला साहेबा, पण खरं ते सांगतोय मी. अरे हे लोक शेतकऱ्याला माणूस मानतच नाहीत. शेतकरी म्हणजे यांचा गुलाम. शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं, सांग बरं साहेबा. त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. मी सगळं अनुभवत होतो, बघत होतो, पण माझ्याही पुढे तोच प्रश्न होता, जगावं तरी कसं. घरी आलो, जेवण केलं, निघण्याची तयारी करायला लागलो. शालन म्हणाली, परवाच्याला होळी आहे, गेला असता होळी करून. मी नको म्हटलं, घाई आहे म्हणालो, पण मनात म्हणत होतो, आता अजून कुठली होळी बघायची शिल्लक राहिली आहे. मी जाणार म्हटल्यावर चिमणी जवळ आली. तिच्या अनवाणी पायांकडे पहिल्यांदा लक्ष गेलं. तिने घातलेले शाळेचे कपडेही जागोजागी सुई धाग्यानं शिवलेले. मन भरून आलं. खिशात हात घातला. तिच्या हातावर काही रुपये ठेवले, पण तिच्या चेहऱ्यावर हसू नाही फुललं. तिची गरज खूप मोठी होती. आप्पाजी आणि शालन दोघंही शांत. घराची आणि चिल्ल्या पिल्ल्यांची चिंता त्यांच्या डोळ्यात दिसत होती. मोठ्या आशेनं आप्पाजी माझ्याकडे बघत होता. मी मात्र त्याच्या डोळ्याला डोळा देऊ शकत नव्हतो. घरून निघताना चंद्रकांत वर्माकडनं 5,000 रुपये उसने आणले होते. वर्मा माझा मित्र महसूल विभागात नोकरीला होता. महसूल विभाग म्हणजे पैशाचा वाहता झरा, कधीही न आटणारा. वर्मा म्हणायचा, आम्हाला पगार कमी आणि वरची आमदनी जास्त. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षात मला जेव्हा केव्हा पैशाची अडचण आली तेव्हा त्यांनी मोठ्या मनानं मदत केली. आता येतानाही खिशात पैसे नव्हते. कंपनी बंद होऊन वर्ष झालं होतं.
कामगारांनी लाल बावटा हातात घेऊन वर्षभर लढा दिला, पण काही उपयोग झाला नाही. शासनही उदासीन राहिलं. कंपनी कधीतरी सुरू होईल हा आशावाद फोल ठरला. आता दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधणं भाग होतं. वाटलं होतं 4-5 एकर जमीन विकून दवाखान्याचा खर्च तेवढा भागवावा, त्यामुळे गावी जाऊन येतो असं सांगून आलो होतो. मुलांच्या शिक्षणाला पैसा हवाय, पत्नीच्या उपचाराकरता पैसा हवाय. तिचा कॅन्सर लास्ट स्टेजचा निघालाय. 2 वर्ष झाली उपचार सुरू आहेत. घर, मुलांचं शिक्षण आणि दवाखान्याचा खर्च असा संघर्ष चालूच आहे. आणि आता आप्पाजीची चिंता. माझ्यापेक्षा त्याची स्थिती फार वाईट होती. माझ्या डोक्यावरचं आभाळ फाटलं होतं, पण त्याच्या डोक्यावरचं आभाळ गायबच झालेलं होतं. माझ्यापेक्षा आप्पाजी आणि शालनचं दुःख मोठं होतं. मी कसाही जगणार होतो, छोटी मोठी नोकरी करणारच होतो. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आज ना उद्या तो नोकरी, व्यवसाय करेल, पण आप्पाजीचं काय? मी घरातनं बाहेर पडलो. आप्पाजीवर अवकाळी पाऊस पुन्हा एकदा कोसळला होता. हा अवकाळी पाऊस पहिल्यापेक्षाही अधिक भयानक आणि विनाशकारी होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राजेंद्र खैरनार यांची कथा अवकाळी पाऊस. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आणि हो मित्र हो, सध्या एक नवीन फीचर चालू झालं आहे. लाईकचं बटन दाबलं की हाईपचं बटन येतं, ते हाईपचं बटनही प्रेस करा. म्हणजे ही कथा जास्तीत जास्त सर्वदूर पोहोचण्यात तुमचाही हातभार लागेल. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.